उचलले या प्राणा सरीसी, इंद्रियही निगती जैसी, तैसा मनोबुद्धिपाशी अहंकारू ये. आपण 12वा अध्याय पाहत आहोत. 12व्या अध्यायाच्या 100 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. या ऑडिओमध्ये आपण 101 ते 110 पर्यंत ओव्या आपण पाहणार आहोत. आपण मागच्या 10 ओव्यांमध्ये पाहिलं होतं की अर्जुन महाराज ज्यांना श्रीकृष्ण महाराज काय सांगू लागलेले आहेत की आपली मन आणि बुद्धी कशा प्रकारे स्थिर करता येईल. आणि ते एक उदाहरण देऊन ज्ञानेश्वर महाराज सांगू लागलेले आहेत की उचललेल्या प्राणासरसी, म्हणजे ज्या शरीरातून ज्या प्रकारे प्राण निघून गेल्यानंतर इंद्रियही निघून जातात, त्या ठिकाणी मन राहत नाही. त्याच प्रकारे मन बुद्धी निघून गेल्यानंतर अहंकारही निघून जातो. आणि एकदा का मनुष्याच्या अंतःकरणातून अहंकार निघून गेला की तो पुन्हा जगात नसल्यासारखा असतो. त्याला लोक पागल म्हणतील तरी त्याला काही चिंता नसते, कारण तो जाणतो असतो की हे सर्व स्वप्न आहे. आणि मन बुद्धी ज्या मनुष्याकडे आहे, म्हणजे तो जास्त काळ मनाने आणि बुद्धीने विचार करतो, जो आत्म्याने विचार करत नाही, जो हृदयापासून विचार करत नाही, त्या मनुष्याला कधीही आत्मसुख मिळत नाही. तो कधीही प्रेमसुख मिळू शकत नाही. जो मनुष्य हृदयापासून प्रेम करतो सर्व प्राणी मात्रांवर, त्या मनुष्याला अपार स्वानंद सुख त्याला सतत मिळत राहतं. आणि ते सुख मिळवण्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाना फुटतो आणि तो आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक जीवावर निष्काम प्रेम करत असतो. कारण आता त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा येऊन राहिलेला असतो. मनोनी माझिया स्वरूपी, मन बुद्धी ये निक्षेपी, ए तुले नि सर्वव्यापी मिची होसी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले की साधकांनो, मनुष्यांनो, तुम्ही मन आणि बुद्धी निक्षेपानं त्या चित्तामध्ये लपलेल्या ब्रह्माशी एकरूप करा, त्याच्या ठाई स्थिर करा, समाधानानं कर्म करा. आणि याच सरावाने, याच भक्तीने तू मीच होशील. त्या ठिकाणी पुन्हा द्वैत राहणार नाही, मन राहणार नाही, बुद्धी राहणार नाही. तू त्या अनुभवाला प्राप्त होशील की ज्या अनुभवाला आपण मोक्ष असं म्हणतो, अमरत्वाचा अनुभव किंवा आत्मानुभव असं म्हणतो. यया बोला काही अनारिसे नाही, आपली आन पाही वाहतू असे गा. बघा, या ठिकाणी तर ज्ञानेश्वर महाराज शपथ वाहून सांगू लागलेत आन, की त्या ठिकाणी तुम्ही भाव ठेवा. तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुकाराम महाराज तर विठ्ठलाची आन घेऊन सांगतात की तुम्ही भाव ठेवा. कारण भाव आणि प्रेम ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मन आणि बुद्धीच्या पलीकडच्या आहेत, ज्या की परमात्म्याशी, ज्या की परमात्माच आहेत. मग याच्या पलीकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे शपथ घेऊन सांगतो, त्या ठिकाणी तुम्ही तुमची मन आणि बुद्धी निष्कामतेने त्या चित्ताच्या ठाई, समाधानाच्या ठाई
शांत राहू द्या. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न सकसी देवो. अथवा हे अर्जुना, जर तू तुझ्या मन आणि बुद्धीसहित माझ्या ठाई हे चित्त स्थिर करू शकत नसशील, तुला हे अवघड वाटत असेल, कारण हे मन चंचल आहे. तुझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मी सतत इतकं मी करण्यास समर्थ आहे का, की माझं मन आणि बुद्धी मी 24 घंटे तुझ्या ठाई समर्पित करेल. मला हे शक्य वाटत नाही, मला जरा अडचणीचं वाटते. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज उपाय सांगतायत, श्रीकृष्ण महाराज उपाय सांगतायत की अर्जुना, मला मान्य आहे की ही गोष्ट थोडी अवघड आहे, पण अभ्यासाने सरावाने ही गोष्ट शक्य होऊ शकते. तर कशा प्रकारे शक्य होऊ शकते? तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. अरे अर्जुना, जर तू या क्षणी सतत स्मरण करण्यामध्ये असमर्थ असशील, तर जे 8 प्रहर आहेत त्या 8 पहारामधला फक्त एक एक क्षण तू माझं स्मरण कर. त्या चित्ताच्या कोपऱ्यात जाऊन तू समाधानानं थोड्या वेळ बस, थोड्या वेळ मृत्यूचा अनुभव घे, थोड्या वेळ. आणि तू जर हे रोज अभ्यास केलास तर हळूहळू तुझी जागरूकता वाढेल, तुझं स्मरण वाढेल आणि तू मीच होशील. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. मग त्या 8 प्रहारामध्ये तू जर एक एक क्षण मला दिलास, तर त्या क्षणामध्ये तुला माझ्या सुखाचा अनुभव येईल. आणि एकदा का तुला ते अनुभव यायला सुरुवात झाली की हळूहळू मन आणि बुद्धीपासून तू दूर जाशील, त्या ठिकाणी शांत होशील आणि तू मीच होऊन जाशील. जैसे शरद कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग जसं जसं तू माझं स्मरण करशील, ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये नदीला जसं पाणी येतं, नदी जशी वाहू लागते, हळूहळू थेंबानं पूर्ण पाणी नदीमध्ये येतं आणि नदी एक पूर्ण पाठ मोठा स्रोत बनून व्हायला लागते. त्याचप्रमाणे अर्जुना, हळूहळू जो चित्ताचा 6-6 घंट्यामध्ये जर एक एक क्षण जरी दिलास, मित्रांनो, हे खूप महत्वाची गोष्ट आहे की मनुष्याच्या 60 वर्षाच्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये जागरूकता ही किती मिनिटाची आणि किती सेकंदाची असते हे सांगणं खूप कठीण आहे. ते भाग्यशाली आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये जागरूकता कमीत कमी एका दिवसाची तरी असेल, म्हणजे 24 घंटे. जर हळूहळू तुम्ही 6 घंट्यामध्ये एक एक क्षण जरी दिलात, तरी हळूहळू ते क्षणाची वारंवारता वाढल्याने आपली जागरूकता वाढते, आपलं स्मरण वाढतं आणि आपण परमात्ममय व्हायला लागतो. मग हळूहळू आपण आपलं स्मरण वाढलं की आपलं चित्त प्रपंचातून मुक्त व्हायला लागतं. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपत आवसे नाहीची होय. ज्याप्रमाणे अमावस्येला चंद्र नाहीसा होतो, पौर्णिमेकडून अमावस्येकडे जाताना हळूहळू चंद्र रोज कमी कमी होत जातो, कमी कमी दिसायला लागतो. त्याचप्रमाणे अर्जुना, तुझं चित्त हळूहळू जर माझ्या ठाई तू स्थिर केलंस, तर हळूहळू पूर्ण चित्त
अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगू लागलेले आहेत. पुढे काय म्हणतात? तैसे भोगांतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. मग हळूहळू ज्यावेळेस अर्जुना तुझं चित्त विषयातून, मनातून, बुद्धीतून तुझ्या अंतकरणामध्ये एकवटायला लागेल, एकत्र होईल, त्या ठिकाणी तुला तुझ्या आत्मबोध होईल, तुझ्या आत्म्याचा तुला बोध होईल. हे अर्जुन महाराज, तुम्ही खूप खरंच श्रेष्ठ भक्त आहात. कारण तुम्ही हा प्रश्न केलेला आहे की मी कशा प्रकारे माझी मन आणि बुद्धी मी त्या ठिकाणी एक स्थिर करू शकतो, आणि हे शक्य आहे. अगाभ्यास योगू म्हणजे तो हाय कू जाणिजे येणे काही न निपजे ऐसे नाही. तर यालाच अभ्यास असं म्हणतात की परत परत आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणं, आणि एकदा का आपण त्या गोष्टीचा सराव केला की ती आपल्या ते जीवनाचा भाग होऊन जाते. मग एकदा का ध्यान करण्याचा आपण प्रत्येक दिवसामध्ये 10 वेळेस, दिवसभरामध्ये कमीत कमीत आपल्याला 10 वेळेस तरी त्या परमात्म्याची आठवण त्या चित्ताच्या कोपऱ्यात आपल्याला जाता आलं पाहिजे. आपल्या हृदयातून काही बोलता आलं पाहिजे, हृदयातून काही प्रेमपूर्वक कर्म करता आले पाहिजे. जर दिवसभरातून आपण जर 10 जरी कर्म, कुठलेही कर्म असो, सोपे सोपे, अंघोळ करणे, जेवण करणे, चालणे, बोलणे, उठणे, बसणे, ब्रश करणे, गाडी चालवणे, प्रवास करणे, कुठलाही क्षण असो, आणि त्या क्षणामध्ये जर आपल्याला त्याचं स्मरण आलं, आपण त्यावेळेस वर्तमानामध्ये जगत आहोत असं आपल्याला स्मरण आलं, तर ते स्मरण आपलं हळूहळू वाढून आपल्याला ते आत्मबोध करण्यास प्राप्त होतं. तर या ठिकाणी आजच्या 10 ओव्या झालेल्या आहेत. पुढे अभ्यासाचं महत्त्व सांगणाऱ्या ओव्या आहेत, आपण नंतरच्या भागात पाहूया. आपण माझे शब्द शांतचित्ताने ऐकून घेतले त्याने आपला आभारी आहे. धन्यवाद. उचलले या प्राणा सरीसी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पासी अहंकारू ये मनोनी माझी या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी हे तुलेनी सर्वव्यापी मीची होसी यया बोला काही अनारिसे नाही आपली आन पाही वाहतू असे गा अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकशी देवो तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय मग जे जे का निमिख दिखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल जैसे शरद कालू रिघे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिसे दिसे हार पत आवसे
नाहीची होय तैसे भोगांतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मिची होईल अगाभ्यास योगू मनिजे तो हाय जानिजे येणे काही न निपजे ऐसे नाही